काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही दिलेली ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार, अर्ज मागे घेतानाही कल्पना न दिल्याची तक्रार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पक्षातील नेत्यांना कडक इशारा। पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही। पक्षाची बदनामी जे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, सुनेत्रा पवार यांची तंबी। कर्जमाफीतील जाचकटींच्या विरोधात पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन। संत नामदेव पायरींचं दर्शन घेत आंदोलन सुरू। कर्जमाफीसाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी असंही साकडं। नाशिकमध्ये कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यात तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025 ला अहवाल देऊन सुद्धा कारवाई नाही। कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता। काळंबावाडीतील पातळी ही घटल्यानं पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणारा गुरुवारपासून पूर्णपणे बंद। कळंबा तलावानंही सुद्धा तळ गाठला। भंडारा आणि बुलढाण्यामध्ये पाण्याचा ठणठणाट। भंडाऱ्यामध्ये 10 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, तर बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावात 25 दिवसानंतर नळाला पाणी। नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषण। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर 1.5 किलो सोन्याचा कळस। गोव्यातील भाविकांना अर्पण केला होता 2.5 कोटी रुपयांचा हा कळस। जालन्यामध्ये पैशांसाठी सावत्र बापाकडून चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण। व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून चिमुकल्याची सुटका। जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अमेरिकेकडून इराणवरचे नियोजित हवाई हल्ले रद्द। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय। ट्रम्प यांची माहिती, तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून रात्री तब्बल 6 तास कसून चौकशी। कथित बनावट स्वाक्षरी संदर्भात चौकशी। विधानसभा विरोधी पक्षनेते निवडीच्या दरम्यान बनावट स्वाक्षरीचा आरोप। भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। म्युनिकहून परतताना विमानात प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये केलं होतं दाखल।